माझे बाबा म्हणजे आमच्या घरातला सगळ्यात स्ट्रॉंग माणूस. माझ्या लहानपणापासून जगातल्या एका ठिकाणी मला खूप मस्त वाटायचं, अगदी सुरक्षित, बाबांच्या कुशीत. करिअरसाठी घर सोडायची वेळ आली तेव्हा ब्रेव गर्ल म्हणून मोठ्यानं हसत तुम्ही मला जवळ घेतलं आणि माझ्या केसांमागे तुमचे अश्रू दडवलेत. पण तुमचा फोन, चॅट, स्कायटॉक माझा पुढचा भोज्जा असायचा. तुमच्याशी गप्पा, तुमच्याशीच गप्पा. आई म्हणायची सुद्धा, एक आणि एकच आई असते आपल्याला. ए, जळून काळी ठिक्कर झाली बघ तुझी गोरीपान आई, तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये म्हणायचात. प्रचंड हौसेनं लग्न करून दिलं. वर्षाला येत राहिलात आमच्या सातासमुद्रा पलीकडच्या संसारात. बाळणपणं केलीत, नातवंडांचे लाड केलेत, पण कायमचे कधी राहिला नाहीत. मरायचं तर आपल्या मातीमध्ये, हे तुमचं आवडतं वाक्य. अचानक आई सुद्धा साथ सोडून गेली. शांतपणे, झोपेतच. मला वाटलं आता तरी तुम्ही म्हणाल की तुझ्याकडे येऊन राहतो. पण छे, सकाळचे 5 किलोमीटर, संध्याकाळचे 4, हा क्रम चालूच होता. आम्हा 70 पार केलेल्या तरुणांच्या ग्रुपमध्ये छोट्या पेगला मोठं चिअर्स करताना जी मजा येते ना, खट्याळपणे मला म्हणायचं. आणि मग जावयाला सांगायचात, डेमॉन्स्ट्रेशनसाठी जिन्नस काढा जरा जावई बुवा. स्वयंपाकाला बाई, घरकामाला वेगळी, बाजार बँकेचं काम करायला एक जण, रात्री सोबतीला तुमच्याच मित्राचा मुलगा. आमच्या दृष्टीनं सगळं व्यवस्थित होतं. तर तुम्हीच विषय काढलात. मी धडधाकट असतानाच मला अशा ठिकाणी जायचंय जिथे गोष्टी सिस्टमॅटिक असतील आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडे मला पाहायला लागणार नाही. म्हणजे वृद्धाश्रम? मी दचकून म्हणाले होते. नाही, सिनियर सिटीझन रिट्रीट. आपण तशा एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये घर घेऊया का? अगं, तिथंही रोजचे झमेले काही चुकत नाहीत. 80 ते 90 म्हणजे कशी जबाबदारी शिवायची वर्ष. आणि मग मोठ्या चिअर्सचं काय? मोहावर विजय मिळवून 3 महिने झालेच छबडे, आहेस कुठे? तुमचा निर्णय अगदी फर्म असतो ना, तेव्हाच तो सांगताना तुम्ही मला छबडे म्हणता. एका बाजूनं हे पण बरोबर, आम्ही परदेशात, इकडे काय आणि तिकडे काय, बदलत्या काळाची बदलती चित्र. तिथे बसून रिकामी काळजी करण्यापेक्षा इथंच शोधावं तुमच्या मनासारखं ठिकाण. म्हणून शोधायला लागले. इथे सुद्धा किती प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं मी. फॉर अ चेंज तुम्ही शेजारी बसून स्वस्थपणे हसत होतात. समरमधले 3 महिने तुझ्याकडे, उरलेले 9 इकडे. बाहेर पडताना तुम्ही म्हणालात, इथे आल्यावर काय, तुम्हाला पुस्तकांचा खजिना सापडला आणि पत्त्यांचा ग्रुप. अलीकडे दर आठवड्याला मला रिपोर्ट देत असता. आमच्याकडे लास्ट वीक आम्ही काय केलं माहितीये का? तुमचा आनंदी आवाज ऐकून हजारो मैलांवरचा माझा जीव भांड्यात पडतो. पूर्वी वाटायचं तुम्ही असे एकटे राहता हे आईला आवडलं असतं का? काय म्हणाली असती ती? पण आता व्हिजिटला आले होते ना, तेव्हा तुम्ही शरीरानं थोडे थकलेले वाटलात, पण चेहरा प्रसन्न होता. निघताना म्हणालात, आता विंटरचे 3 महिने तू इकडे यायचंस, मी 12 महिने इकडेच असणार. का हो? मी विचारलं. अगं, घर झालंय ना आता माझं हे, इथे कंटाळा येत नाही. चिअर्स. तपस, सण थोरलेपणाचा, सेलिब्रेटिंग सिनियरिटी.